वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. वैद्यकीय निदानाबद्दल म्हणजे साध्या मेडिकल डायग्नोसिसबद्दल जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा तिथे अचूकतेची एक खूप मोठी अपेक्षा असते. हो, अगदी खरंय. तिथे गोंधळाला अजिबात जागा नसते. नक्कीच. म्हणजे समजा खेळताना हाताचे हाड मोडले, आपण दवाखान्यात जातो, डॉक्टर एक्सरे काढतात, त्या काळ्या फिल्मवर ती पांढरी तुटलेली रेख एकदम स्पष्ट दिसते. हो, आणि डॉक्टर बोट ठेवून थेट सांगतात की हे बघा, इथे हाड मोडले आहे. तिथे सगळं काही एकदम स्पष्ट असतं. बरोबर. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं, आणि मानवी स्वभावच असा आहे की आपल्याला गोष्टी डोळ्यांनी दिसणे आणि त्यांची अशी काळ्या पांढऱ्या रंगात स्पष्ट विभागणी करता येणे खूप आवडते. हो ना, त्यात एक प्रकारचा मानसिक दिलासा असतो. पण जेव्हा आपण आर्थिक विश्वात आणि विशेषतः रिअल एस्टेट सारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या क्षेत्रात पाऊल ठेवतो, तेव्हा हे एक्सरे मशीन अचानक काम करणे बंद करते. अगदी बरोबर बोललात. फायनान्सच्या जगात जे चित्र दिसत असतं ते बहुतांश वेळा खूप धूसर आणि अस्पष्ट असतं. हो, कारण तिथे फक्त आकडे नसतात, तर त्या आकड्यांच्या मागे लपलेल्या अनेक कहाण्या असतात. बाजारातील ट्रेंड्स आणि माणसांची बदलती मानसिकता असते. नक्कीच. आणि म्हणूनच या आकड्यांचा अर्थ लावणं हे खूप जिकरीचं काम असतं. आणि म्हणूनच या सखोल विश्लेषणात खूप खूप स्वागत. आजचा आपला मुख्य हेतू याच धूसर चित्रामधील स्पष्टता शोधण्याचा आहे. हो, आणि आज आपल्यासमोर माहितीचा एक खूप मोठा साठा उपलब्ध आहे. होय, आपण ओबेरॉय रिॲलिटीचा मार्च 2026चा म्हणजे चौथ्या तिमाहीचा फायनान्शियल रिपोर्ट अभ्यासणार आहोत. सोबतच त्यांच्या मॅनेजमेंटची कॉमेंट्री आणि या क्षेत्रातील काही आघाडीच्या विश्लेषकांच्या इन्व्हेस्टमेंट नोट्स देखील आपण पाहणार आहोत. बरोबर. आपले उद्दिष्ट केवळ ही आर्थिक आकडेवारी कोरड्या पद्धतीने वाचून दाखवणे हे अजिबात नाहीये. बाजारात एकीकडे महागाई आणि अनिश्चिततेची चर्चा असताना या कंपनीच्या महसुलात आणि नफ्यात जी प्रचंड मोठी वाढ झाली आहे. हो, ती वाढ खूपच लक्षवेधी आहे. अगदी. तर ती वाढ आजच्या रिअल एस्टेट मार्केटबद्दल आणि विशेषतः मुंबईसारख्या महानगराबद्दल नेमके काय सांगते, याचा आपण अगदी मुळापासून शोध घेणार आहोत. नक्कीच. कारण जेव्हा आपण बाजारातील एखाद्या प्रस्थापित आणि मोठ्या कंपनीचे निकाल पाहतो, तेव्हा ते केवळ एका कॉर्पोरेट कंपनीचे यश नसते. मग ते नेमकं काय असतं? तो खऱ्या अर्थाने बाजारातील ग्राहकांच्या मानसिकतेचा, त्यांच्या बदलत्या पसंतीचा आणि एकूणच अर्थव्यवस्थेच्या दिशेचा एक अत्यंत महत्त्वाचा आरसा असतो. लोक कुठे पैसे खर्च करत आहेत आणि का करत आहेत हे यातून स्पष्ट होते. चला तर मग थेट या आकड्यांच्या आतच डोकावून पाहूया. कोणत्याही कंपनीचं यश मोजायची पहिली पायरी म्हणजे त्यांची ताळेबंदातील कामगिरी. हो, फायनान्शियल सर्वात महत्त्वाचे. मार्च 2026च्या चौथ्या तिमाहीची आकडेवारी जर आपण पाहिली तर ती खरोखरच थक्क करणारी आहे. आपण आधी इयर ऑन इयर म्हणजेच गेल्या वर्षीच्या याच तिमाहीशी तुलना करूया. बरं. मार्च 2025मध्ये कंपनीचा महसूल, ज्याला आपण सेल्स म्हणतो, तो 1150 कोटी रुपये होता. आता मार्च 2026मध्ये हाच महसूल थेट 1750 कोटी रुपयांवर पोहोचलाय. बापरे, म्हणजे ही तब्बल 52% मोठी झेप आहे. हो, पण थांबा, खरी लक्षवेधी गोष्ट पुढेच आहे. त्यांचा निव्वळ नफा म्हणजेच नेट प्रॉफिट 433 कोटींवरून थेट 703 कोटींवर पोहोचलाय. 703 कोटी, म्हणजे ही तर 62% प्रचंड वाढ आहे. अगदी. आणि साहजिकच यामुळे त्यांचा अर्निंग पर शेअर किंवा EPS 11.91 वरून 19.34 गेला आहे. हे आकडे नक्कीच एका मोठ्या बदलाची साक्ष देत आहेत. हो, आणि हे चित्र फक्त वार्षिक पातळीवरच चांगलं दिसत नाहीये बरं का. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या तिमाहीत अचानक एखादा मोठा प्रोजेक्ट विकला जातो आणि आकडे फुगलेले दिसतात. बरोबर, ज्याला आपण वन ऑफ गेन्स म्हणतो. अगदी तेच. पण इथे तसं नाहीये. जर आपण मागील तिमाहीशी म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर तुलना केली, तरीही आपल्याला एक भक्कम आणि सातत्यपूर्ण वाढीचा आलेख दिसून येतो. अच्छा, म्हणजे डिसेंबरच्या तुलनेतही वाढ आहे? हो, डिसेंबर 2025मध्ये कंपनीचा सेल्स 1493 कोटी रुपये होता. तो वाढून आता मार्चमध्ये 1750 कोटींवर गेला. नफा देखील 623 कोटीवरून 703 कोटींवर गेला आहे. म्हणजे ही वाढ कोणत्याही एका रात्रीत झालेल्या जादूचा भाग नाहीये तर. अजिबात नाही.
यामागे एक अत्यंत सुनियोजित बिझनेस मॉडेल आणि सातत्यपूर्ण एक्झिक्युशन आहे. ठीक आहे, आपण हे थोडं सोपं करून समजून घेऊया. म्हणजे महसूल 52% वाढला आहे हे आपण समजू शकतो. याचा सरळ अर्थ असा की त्यांनी बाजारात जास्त घरे विकली. हो, किंवा जास्त कमर्शियल जागा भाड्याने दिली. बरोबर. पण नफा चक्क 62% कसा काय वाढू शकतो? महसुलाच्या वाढीपेक्षा नफ्याची वाढ जास्त कशी? हा एक खूपच छान प्रश्न आहे. नोकरी वाढवत नाहीये, तर ती अत्यंत हुशारीने आणि कार्यक्षमतेने आपले कामकाज सांभाळत आहे. हे अगदी इथल्या बेकरीसारखे आहे. बेकरीसारखे कसं काय? म्हणजे समजा एका बेकरीने अचानक दुप्पट केक विकायला सुरुवात केली. पण केवळ एवढेच नाही, तर त्यांनी तो केक बनवण्यासाठी लागणारा मैदा, साखर आणि वीज यांचा खर्चही कमी केला. अच्छा, म्हणजे ऑपरेशनल खर्च कमी केला. हो, बेकर्सचा वेळ वाचवला. परिणामी त्यांच्या गल्ल्यात येणारा नफा त्याहून अधिक पटीने वाढला. इथे ओबेरॉय रियाल्टीच्या बाबतीत नेमके तेच घडताना दिसत आहे, नाही का? अगदी बरोबर. पण या बेकरीच्या उदाहरणात एक खूप महत्वाचा ट्विस्ट आहे. कोणता ट्विस्ट? त्यांनी नुसता खर्च कमी केला नाहीये, तर ते आता असे प्रीमियम ग्लुटन फ्री किंवा आर्टिसनल केक विकत आहेत, ज्यासाठी ग्राहक दुप्पट किंमत मोजायला तयार आहेत. आहा, म्हणजे हाय मार्जिन प्रॉडक्ट्स. अगदी. आणि इथेच आपल्याला एबिटा नावाच्या अत्यंत महत्वाच्या संकल्पनेकडे लक्ष द्यावं लागेल. एबिटा म्हणजे मूळ नफा ना? हो, सोप्या भाषेत सांगायचे तर टॅक्स, बँकांचं व्याज आणि मालमत्तेची झीज वजा करण्यापूर्वी फक्त आपला मूळ व्यवसाय करून कंपनीच्या गल्ल्यात जो शुद्ध नफा उरतो तो म्हणजे एबिटा. बरं, मग ओबेरॉयचा एबिटा किती वाढलाय? ओबेरॉयचा हा एबिटा 618 कोटींवरून 949 कोटींवर गेला आहे. ही तब्बल 54% वाढ आहे. बापरे, म्हणजे त्यांचा मूळ व्यवसाय अतिशय तगडा नफा कमवून देत आहे. होय, आणि रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रात हे का महत्वाचे आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. तिथे सिमेंट, स्टील, मजुरी यांचे दर सतत बदलत असतात. हो ना, महागाई वाढली की हा खर्च आपोआप वाढतो. अगदी. अशा परिस्थितीत हेल्दी मार्जिन्स टिकवून ठेवणे हे कोणत्याही बिल्डरसाठी एक मोठे आव्हान असते. ओबेरॉयचे मार्जिन्स वाढले आहेत कारण त्यांच्याकडे प्राइसिंग पॉवर आहे. म्हणजे ते किमती वाढवू शकतात. हो, ते आपल्या घरांच्या किमती वाढवू शकतात आणि तरीही ग्राहक ती घरे विकत घेतात. तसेच त्यांचे प्रकल्प वेळेत पूर्ण होत असल्याने खर्चात होणारी वाढ, ज्याला कॉस्ट ओव्हररन म्हणतात, ती टळते. अच्छा, म्हणजे मिळणाऱ्या प्रत्येक रुपयामागे जास्तीत जास्त नफा खिशात टाकण्यात त्यांना यश आले आहे. अगदी तेच. बरं, इथूनच खऱ्या अर्थाने कुतूहल निर्माण होते. आपण ही आकड्यांची मजबूत स्थिती पाहिली, पण स्वाभाविकच मला असा प्रश्न पडतो की या वाढीचे मुख्य इंजिन काय आहे? म्हणजे नक्की कोणत्या गोष्टीमुळे ही वाढ होते? हो, कारण सध्याच्या मार्केटमध्ये आपण पाहतो की सर्वसामान्य घरांच्या म्हणजेच अफोर्डेबल हाऊसिंगच्या विक्रीत बरेच चढउतार आहेत. मध्यमवर्गीय माणूस घर घेण्यापूर्वी EMIचा हिशोब करताना 10 वेळा विचार करतोय. ते तर आहेच, महागाईचा फटका बसतोय त्यांना. पण मग एकीकडे लक्झरी आणि अतिश्रीमंत प्रीमियम घरांची मागणी इतकी का वाढतीये आणि ओबेरॉय सारख्या ब्रँडला मुंबईसारख्या शहरातच याचा सर्वाधिक फायदा का मिळतोय? यामागे बाजारात सध्या काम करत असलेली अनुकूल परिस्थिती, ज्याला आपण इकॉनॉमिक टेलविंड्स म्हणतो, ती अत्यंत महत्वाची आहे. लक्झरी आणि प्रीमियम हाऊसिंग सेगमेंटमध्ये मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. आणि त्याचे मुख्य कारण काय असावे? त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रीमियम ग्राहकांचे अर्थशास्त्र पूर्णपणे वेगळे असते. आपण हे समजून घेतलं पाहिजे की या ग्राहकांची खरेदी शक्ती ही सहसा छोट्या आर्थिक संकटांमुळे किंवा व्याज दरातील 1-2% वाढीमुळे लगेच डळमळीत होत नाही. म्हणजे ते सर्वसामान्य ग्राहकांसारखे घराच्या किमतीच्या 80 ते 90% रकमेसाठी बँकेच्या कर्जावर अवलंबून नसतात का? नाही, त्यांच्याकडे व्यवसायातून आलेला किंवा शेअर बाजारातून आलेला अतिरिक्त पैसा म्हणजे सरप्लस कॅपिटल उपलब्ध असतो. मॅनेजमेंटने त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये हे अतिशय स्पष्ट केले आहे. काय म्हणालेत ते कॉमेंट्रीमध्ये? की त्यांचा संपूर्ण फोकस हा प्रीमियम रेसिडेन्शियल आणि कमर्शियल डेव्हलपमेंटवर आहे. आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही ते प्रचंड सकारात्मक आहेत. म्हणजे इथे आपण फक्त निवारा या गरजेबद्दल बोलत नाही आहोत. बरोबर. ते केवळ 4 भिंती आणि एक छत विकत नाहीत, तर ते एक विशिष्ट जीवनशैली, एक स्टेटस सिम्बॉल विकत आहेत. तंतोतंत. आणि मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटचा भूगोल याला आणखीनच खतपाणी घालतो. ते कसं काय? मुंबई ही एक बेटवजा जागा आहे. इथे जमिनीची अत्यंत कमतरता आहे. नवीन जमीन तयार होऊ शकत नाही. त्यामुळे इथे जो स्कार्सिटी प्रीमियम मिळतो तो जगात फार कमी शहरांमध्ये पाहायला मिळतो. हो, जागा मर्यादित आहे हे तर खरंच आहे.
आणि त्यात उत्तम दर्जाची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी युक्त आणि समाजात प्रतिष्ठित समजली जाणारी घरे देणाऱ्या मोजक्याच कंपन्या बाजारात आहेत. म्हणजे ज्या कंपन्यांवर ग्राहकांचा डोळे झाकून विश्वास आहे, अशा कंपन्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच आहे. अगदी जेव्हा ग्राहकांना 5 किंवा 10 कोटींचं लक्झरी घर घ्यायचे असते, तेव्हा ते फक्त डिझाईन पाहत नाहीत, तर ते ब्रँडचा विश्वास विकत घेतात. हो, कारण रिअल एस्टेटमध्ये बांधकाम चालू असताना पैसे गुंतवणे हा एक मोठा धोकाच असतो ला. नक्कीच. प्रोजेक्ट रखडेल का, बिल्डर पळून जाईल का, या भीतीमुळे लोक ओबेरॉयसारख्या प्रतिष्ठित ब्रँडकडे वळतात, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय स्वच्छ आहे. आणि याचा कंपनीला काय फायदा होतो? त्यांना ग्राहकांकडून आगाऊ रक्कम लवकर मिळते. त्यामुळे त्यांना महागड्या दराने बँकांकडून कर्ज घ्यावे लागत नाही. त्यांचा फायनान्सिंग कॉस्ट कमी होतो आणि साहजिकच नफा वाढतो. अच्छा, हा असा एक चक्राकार फायदा आहे जो त्यांच्या बाजूने काम करत आहे तर. होय, हे एक अतिशय मजबूत मॉडेल आहे. बरं, हे सगळे चित्र, ही सगळी यंत्रणा अगदी उत्तम आणि आशादायी दिसत आहे. नफा वाढतोय, घरे वेगाने विकली जात आहेत, मार्जिन्स मजबूत आहेत. हो, सर्व काही छान दिसतंय. पण कोणत्याही सखोल विश्लेषणात आपण फक्त जमेच्या बाजू पाहून थांबू शकत नाही. नाण्याची दुसरी बाजू पाहणे हे तितकेच आवश्यक असते. इथे मला थोडा प्रतिवाद करावासा वाटतोय. सांगा ना, तुमचे काय मुद्दे आहेत? समजा अर्थव्यवस्थेतील महागाई नियंत्रणाबाहेर गेली आणि मध्यवर्ती बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर अचानक खूप वाढवले, तर काय होईल? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जरी प्रीमियम ग्राहक असले तरी व्याजदर वाढले की बाजारातली लिक्विडिटी म्हणजे पैशांची तरलता कमी होतेच ना. शिवाय विश्लेषकांच्या नोट्सनुसार या स्टॉकचा सध्याचा पीई रेशो 24.5 आहे. हो, 24.5 हा आकडा मोठा आहे. आता सामान्यतः टेक कंपन्यांना असा पीई मिळतो. एका बिल्डरला इतका पीई मिळणे म्हणजेच हा स्टॉक आधीच खूप प्रीमियम व्हॅल्युएशनवर ट्रेड करत आहे. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचे तर तो खूप महाग आहे. सध्याच्या मार्केटमध्ये एवढा प्रीमियम देणं वेडेपणा नाही का? मग गुंतवणूकदारांनी या टप्प्यावर सावध राहायला नको का? हा एक अत्यंत भेदक आणि वास्तवाला धरून विचारलेला प्रश्न आहे. आणि हीच ती वेळ असते जेव्हा आपण आकडेवारीच्या उत्साहातून बाहेर येऊन जमिनीवरील वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. अगदी. तुम्ही जो व्याज दरांचा मुद्दा मांडला तो अतिशय योग्य आहे. व्याजदर वाढले की त्याचा परिणाम शून्य असतो असे अजिबात नाही. तो संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्रासाठी एक सिस्टमिक रिस्क आहे. हो, कारण पैशांची तरलता कमी झाली की परिणाम दिसतोच. अगदी. लिक्विडिटी कमी झाली की प्रीमियम सेगमेंटमध्येही निर्णय घेण्याची प्रक्रिया मंदावते. लोक विचार करतात की आत्ताच घर का घ्यायचे, थोडे थांबूया. आणि याशिवाय इतरही अनेक धोके असतात जे फक्त रिअल एस्टेटवरच लागू होतात. हो, ज्याला आपण एक्झिक्युशन रिस्क म्हणतो. म्हणजे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण न होणे. बरोबर. रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टीसाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय मान्यता, पर्यावरण विभागाचे अप्रूव्हल्स मिळवणे हे अत्यंत जिकिरीचे काम असते. यात जर काही कायदेशीर अडचण आली किंवा विलंब झाला तर त्याचा थेट फटका कंपनीच्या नफ्याला बसतो. हो, एखादा प्रकल्प 2 वर्ष रखडला तर कंपनीचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे IRR वेगाने खाली येतो. आणि त्या 24.5च्या पीई रेशोबद्दल काय सांगाल? तो नक्की स्वस्त नाहीये. नक्कीच नाही. 24.5चा पीई रेशो म्हणजे काय? तर गुंतवणूकदार या कंपनीच्या ₹1 नफ्यासाठी ₹24.5 मोजायला तयार आहेत. हे खरंच प्रीमियम व्हॅल्युएशन आहे. साधारणपणे रिअल एस्टेटमध्ये एवढं व्हॅल्युएशन दिलं जात नाही ना? नाही. हा एक सायक्लिकल व्यवसाय मानला जातो, जिथे तेजी-मंदी सतत येत असते. पण बाजारात एक अलिखित नियम असाही आहे की ज्या ब्रँडकडे स्वच्छ ताळेबंद आहे आणि ज्यांची भविष्यातील नफ्याची स्पष्टता चांगली आहे. अगदी, ज्यांचे प्रोजेक्ट्स वेळेवर पूर्ण होतात, त्यांना मार्केट नेहमी जास्त किंमत देते. ओबेरॉयचा ट्रॅक रेकॉर्ड बघता त्यांना हा प्रीमियम मिळत आहे. पण यात एक मोठा धोकाही लपलेला आहेच ना, जर काही चूक झाली तर? होय, सर्वात मोठा धोका अल्पकाळातील नफा वसुलीचा म्हणजे शॉर्ट टर्म प्रॉफिट बुकिंगचा आहे. म्हणजे लोकांनी शेअर्स विकायला काढले तर? हो, जेव्हा एखादा स्टॉक एवढ्या वेगाने आणि एवढ्या महागड्या व्हॅल्युएशनवर ट्रेड करत असतो, तेव्हा तिथे चुकांना अजिबात माफी नसते. जर पुढच्या तिमाहीत प्रोजेक्ट लॉन्च व्हायला काही महिने जरी उशीर झाला किंवा मार्जिनमध्ये थोडीशी जरी घट झाली तर गुंतवणूकदार आपला नफा सुरक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेअर्स विकू शकतात. त्यामुळे स्टॉकमध्ये लगेच घसरण होऊ शकते. म्हणूनच गुंतवणूकदारांना हा व्हॅल्युएशनचा धोका आणि वाढ यावर सतत तारेवरची कसरत करावी लागते. बरं, तर या संपूर्ण चर्चेचा आणि आकडेवारीचा नेमका अर्थ काय काढायचा? आपण कंपनीचे भक्कम फिनान्शियल आकडे पाहिले, मार्जिन कसे वाढले ते समजून घेतले. हो,
प्रीमियम घरांची वाढती मागणी आणि त्यामागचं अर्थशास्त्र पाहिले आणि पीई रेशोसारख्या संभाव्य धोक्यांवरही अगदी परखडपणे चर्चा केली. अगदी सविस्तर चर्चा झाली. आता या सर्व माहितीचं भविष्यासाठी कसा अर्थ लावायचा? येत्या काळात शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म या दोन्ही बाजूनी याचं काय चित्र दिसतंय? जर आपण या सगळ्या माहितीचे धागेदोरे एकत्र करून मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला हे अतिशय स्पष्टपणे 2 वेगवेगळ्या टप्प्यात पाहावे लागेल. सर्वात आधी शॉर्ट टर्म म्हणजेच अल्पकालीन दृष्टिकोनाचा विचार करूया. चालेल. या मजबूत आकड्यांमुळे आणि नफ्यातील मोठ्या वाढीमुळे बाजारातील वातावरण नक्कीच अत्यंत सकारात्मक राहील. गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन, ज्याला आपण इन्व्हेस्टर सेंटिमेंट म्हणतो, तो खूपच पॉझिटिव्ह राहील. कारण बाजाराला नेहमीच वाढ आवडते. हो, आणि इथे ती वाढ फक्त कागदावर नाही तर गल्ल्यात आलेल्या नफ्यात दिसत आहे. त्यामुळे अल्पकाळात स्टॉकमध्ये या निकालांची अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिसण्याची दाट शक्यता आहे. आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाबद्दल बोलायचं झाले तर, कारण मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे घर बांधणे आणि विकणे ही काही एका रात्रीत होणारी प्रक्रिया नाहीये. याला अनेक वर्ष लागतात. अगदी बरोबर. दीर्घकालीन किंवा लाँग टर्म आउटलुकचा विचार केल्यास सर्वात महत्त्वाची अट हीच आहे की प्रीमियम रिअल इस्टेटची जी सध्या मागणी आहे ती तशीच टिकून राहिली पाहिजे. पण समजा अर्थव्यवस्थेत एखादे मोठे संकट आले आणि मागणी कमी झाली तर काय? तिथेच कंपनीची मजबूत ताळेबंद किंवा स्ट्रॉंग बॅलन्स शीट कामाला येते. ओबेरॉय रियाल्टीसारख्या कंपन्यांकडे कर्जाचा बोजा अत्यंत कमी आहे. रिअल इस्टेटमध्ये कमी कर्ज असणं हे तर खूप दुर्मिळ आहे. हो, ते एखाद्या सुपर पॉवरसारखे असते. मंदीच्या काळात जेव्हा इतर बिल्डर्स कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात तेव्हा कमी कर्ज असलेल्या कंपन्या सहज तग धरून राहतात. आणि प्रसंगी आर्थिक अडचणीत असलेल्या इतर बिल्डर्सच्या जमिनी स्वस्तात विकत घेतात. अगदी तेच. त्यांचे ब्रँडेड प्रोजेक्ट्स, ग्राहकांचा विश्वास आणि भक्कम ताळेबंद ही त्यांच्या दीर्घकालीन वाढीची अतिशय भक्कम पायाभरणी करतात. ते केवळ आजसाठी घरे बांधत नाहीत, तर एक असा ब्रँड निर्माण करत आहेत जो पुढील अनेक दशके टिकून राहील. एकंदरीत आजच्या या सखोल विश्लेषणाचा अंतिम निष्कर्ष काढायचा झाला तर तो एकाच शब्दात सांगता येईल, आणि तो शब्द आहे मजबूत, म्हणजेच स्ट्रॉंग. हो, मी सहमत आहे. तथ्यपूर्ण कामगिरी केली आहे. होय. आणि यामुळे स्टॉकवरील इम्पॅक्ट हा शॉर्ट टर्मला नक्कीच पॉझिटिव्ह असेल आणि लाँग टर्मला जर एक्झिक्युशन योग्य राहिले तर तो स्ट्रॉंग असाच राहील, हे समोर असलेल्या आकडेवारीवरून तरी स्पष्ट होत आहे. हो, आजची दिलेली आकडेवारी आणि बाजारातील सद्यस्थिती तरी हेच चित्र अतिशय सुस्पष्टपणे दर्शवत आहे. पण जाता जाता मला या आकड्यांच्या जगातून बाहेर पडून एका मोठ्या सामाजिक वास्तवाकडे लक्ष वेधावेसे वाटते. बरं, कोणता मुद्दा येतो? या विश्लेषणातून एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा पुढे येतो. संपूर्ण जगात आर्थिक अनिश्चितता असताना, सर्वसामान्य माणसाला महागाईच्या झळा बसत असताना आणि व्याजदर वाढीची भीती सतत डोक्यावर असतानाही हो, या लक्झरी आणि प्रीमियम घरांची मागणी सातत्याने 50 ते 60% कशी काय वाढत आहे? हा एक खूपच सखोल प्रश्न आहे. जर एका विशिष्ट वर्गाकडे इतका पैसा उपलब्ध आहे की ते कोट्यावधी रुपयांची घरे कोणतीही तडजोड न करता विकत घेत आहेत, तर हे आपल्या महानगरांमधील, विशेषतः मुंबईसारख्या शहरातील संपत्तीच्या वितरणाबद्दल काय सांगते? संपत्तीची वाढती दरी. अगदी. हा केवळ रिअल एस्टेटमधील एखादा तात्पुरता कल आहे की समाजातील एका मोठ्या आर्थिक बदलाची आणि आपल्या अर्थव्यवस्थेत निर्माण होत असलेल्या एका नव्या दरीचीही सुरुवात आहे? वाढणारा नफा आणि या गगनचुंबी इमारती एका बाजूला समृद्धी दाखवत आहेत, पण दुसऱ्या बाजूला ते आपल्या समाजाच्या कोणत्या नव्या वास्तवाकडे बोट दाखवत आहेत? खरोखरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. या प्रश्नावर नक्की विचार करा. या एका खुल्या विचारासोबतच आपण आजचे हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. पुढच्या वेळी असाच एक नवा विषय आणि नवी माहिती घेऊन पुन्हा भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.